अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो 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 महातेजो दत्तात्रेय महामुनि
अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। योग शास्त्राचं ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा माणसाला जर श्रद्धा राहिली नाही तर ते योगशास्त्र सुद्धा उपयोगाचं नाही। हे गंधर्व श्रेष्ठा, तुला मी सांगतो, प्रकृती ही जड आहे। शास्त्रीय उत्तर असं आहे शास्त्राचं की प्रकृती म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जड आहे। आता या 5 तत्वांचं आपल्या शरीरामध्ये मिश्रण आहे। मग आता पृथ्वी तत्वाचं मिश्रण असल्यावर आपल्या शरीरामध्ये याचा पृथ्वी तत्वाचा काय उपयोग आहे? तर पृथ्वी तत्वाचा उपयोग आपल्यामध्ये स्थिरता, पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये असलं म्हणजे आपल्याला स्थिरता, त्याचप्रमाणे जडपणा म्हणा, कारण पृथ्वी काय आहे? जड आहे, पण टिकाऊपणा म्हणजे पुढचा गुण आहे पृथ्वीचा टिकाऊ आहे। ती कसलीच उगण शक्ती आहे, म्हणजे कोणती गोष्ट टाकली तुम्ही ती त्यात तर ती काय करते? उगण। पृथ्वी तत्वामध्ये ज्याप्रमाणे उगण गुण आहे, म्हणजे काही टाकलं की उगवतं, त्याप्रमाणे आपण शिकलं की आपल्याला सुद्धा उगवतं। एकटा पृथ्वीपासून आपण स्थिरता घेतली, जडपणा तर आहेच, टिकाऊपणा घेतला आणि आपल्याला ग्रहण करण्याची शक्ती आली। मग ग्रहण केल्यानं तुमचं वजन वाढलं, म्हणजे शारीरिक नाही सामाजिक। लोक तुम्हाला सल्ला घ्यायला आले कारण तुम्ही ऐकलेलं उगवलं आणि उगवलेलं दुसऱ्याला द्यायचं असतं। शेत काय करतं? उगवतं आणि आपल्याला देऊन टाकतं। त्याप्रमाणे आपलं जीवन हे परोपकारार्थ पाहिजे। म्हणून मी मागे एकदा म्हटलं की दिवसातून 1-1.5 तास परोपकाराचं काम केलं पाहिजे, परोपकाराचं काम केलं पाहिजे। आता हे ज्ञान जे आहे ना, हे सांगणं म्हणजे हा सगळ्यात मोठा, कारण सगळ्या दानापेक्षा विद्यादान सगळ्यात श्रेष्ठ, त्याच्यासारखं दान नाही। चांगला सल्ला देणं हे सुद्धा ज्ञानदान आहे। आपल्याला ज्याचं ज्ञान नसेल त्याचे सल्ले देऊ नये। सगळ्यात सोपं काम जगात काय असेल तर सल्ला देणं, कारण काही नुकसान होत। पण ज्याविषयी तुम्ही सल्ला देत आहात त्याविषयी तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे। जे वकील फुटून जातात ना, त्यांची 2-4 वर्षात वकिली बंद होऊन जाते। त्यांना मागून पश्चाताप येतो की आपण हे काय करून बसलो, कारण लोकांच्या लक्षात अरे तो फुटून जातं रे। तुम्हाला जे ज्ञान आहे त्याला त्याच्या कचाट्यातून सोडवण्याचं ज्ञान पाहिजे। म्हणून आपल्याला जे ज्ञान आहे ते उगवणं आहे, आणि उगवलं की ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे। ते दुसऱ्याला दिलं म्हणजे आपलं वजन वाढतं, म्हणजे प्रतिष्ठा वाढते। पुढे समावेशपणा आहे पृथ्वीमध्ये। काय आहे?
पहा तुम्ही आता गड्डा केला आणि त्याच्यात कचरा टाकला, माणसाचं प्रेत टाकलं, ती काय करते? सामावून घेते. त्याप्रमाणे दुःख, आनंद, मान, अपमान हे आपल्या शरीराने काय केले पाहिजे? सामावून घेतले पाहिजे. समजा आपण कालांतराने थकल्यावर सुना बोलल्या, त्या सुद्धा ऐकून घेतलं, मोठ्यानं म्हणा ना. कारण पृथ्वीच्या अंगी सामावून घेणं गुण आहे, तो आपल्या अंगी आला पाहिजे. पुढे सहनशीलता. नुसतं डोकं दुखायला लागलं तर काही लोक आई रे बापरे अरे एवढं मोठं मोठ्यानं करता, म्हटलं काय होतं? डोकं दुखतंय, मग कुठं? सहनशीलता नाही आहे. आणि ग्रहण शक्ती, पृथ्वीचे इतके गुण आहे. सगळं आकाशात पडलेली वीज तिच्यामध्ये सामावून जाते, तिला जखम होते. आता काल पंजाबमध्ये एक वीज पडले तर उभं हिरवं झाड होतं, असं पेटून गेलं. ते पेटताना लोकांनी त्याचा व्हिडिओ घेतला, लगेच टाकून दिला. पेटून गेलं नदीच्या काठाचं. म्हणून ते म्हणतात आता पाण्याचा गुण आपल्या शरीरामध्ये काय आला पाहिजे? तर पाण्याला थंडपणा आहे, म्हणजे गारवा आहे, आणि चव आहे, म्हणजे त्याच्यात काय आहे? आनंद आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये शांतपणा पाहिजे आणि आनंद वृत्ती पाहिजे. प्रत्येकाला आपल्याकडून काय मिळालं पाहिजे? आनंद. मग आनंदाकरता आपल्याला बावळट शब्द वापरता येणार नाही, मूर्ख शब्द वापरता येणार. हां, म्हणजे दुसऱ्याला जरी बोलायचं का रे भाऊ तू अजून समजून घेत नाही, असं बोलावं लागेल. तू मूर्ख आहे, तुला काही येणारच नाही, असं बोललं की आपल्या शरीरातलं पाणी दूषित आहे, दूषित आहे. ते शेतकरी बैलाला हाकलतो तर तमोगुणीच शेतकरी बैलाला आर टोचतो, शहाणा म्हणतो हर चल लवकर, शेपटीला हात लावून देईल, अमुक लावून देईल, जेणेकरून त्याला उत्साह निर्माण करतो. म्हणून जगामध्ये पाण्याचा गुण असा आहे की दुसऱ्याला उत्साह निर्माण करणं. मग आपल्या शरीरात साधारणतः 85% पाणी आहे. मग त्या पाण्याने आपल्याला नेहमी काय राहायला पाहिजे? उत्साह. जे लोक पाणी कमी पितात ना त्यांना उत्साह कमी असतो, ते निरुत्साही असतात. 1 भाग अन्न 3 भाग पाणी असा आपल्या शरीराचा नियम आहे. म्हणून ओलं होणं, पाणी काय करतं? ओलं करतं. आपण नेहमी प्रेमानं दुसऱ्याला स्थिर करायचं. पुढे वितळणं, बर्फ होतो आणि बर्फ झाला की परत वितळून जातं. केव्हाही शांत व्हावं आणि पुन्हा मोकळं होऊन जावं. पाण्याच्या अंगी मऊपणा आहे, मृदू आहे, ते म्हणजे चिकट आहे. आणि पुन्हा शांत व्हायला लागलं की शांत. तलाव पाहिला की आपल्याला आनंद होतो, हे पाहिलं की तळं पाहिलं की आनंद होतो, धबधबा पाहिला की आनंद होतो. म्हणून आणि कच्चे पक्के पदार्थ जे असतील ते पाणी पिकवून टाकतं. त्याप्रमाणे आपण चांगले वाईट काय जे असेल ते प्रसंग निभवून घ्यावे असे. आता पुढे अग्नी. अग्नी अतिशय कठीण आहे पण शक्तिशाली आहे. अन्न शिजवणं आणि तापवणं हे त्याचं काम आहे. आणि एका अग्नीने उजेड पडतो, म्हणजे प्रकाश पडतो. तो अग्नी एकच आहे, एक अन्न शिजवतो, एक प्रकाश देतो. त्याप्रमाणे आपण दुसऱ्याला मार्ग सांगितले पाहिजे, दुसऱ्याला घडवलं पाहिजे आणि शहाणं करून सोडलं पाहिजे आपल्या शरीरात असलेल्या अग्नीने. पुढे वेदना, दुःख, राग, क्रोध, वेदना पण आहे अग्नीमध्ये. थोडासाही चटका लागला, नुसती काड्याची पेटी लागली तर बोट लगेच वेदना येतात. त्याप्रमाणे राग आहे म्हणजे क्रोध आहे. आणि एवढंच नाही तर ऋतुमानाप्रमाणे प्रखर आहे आणि थंड आहे, प्रखर आहे आणि थंड आहे.
म्हणून अग्नीच्या ज्याला नेहमी वर जातात, आकाशाकडे जातो तो अग्नी, हा अधोमार्ग जात नाही. ज्याप्रमाणे लाकूड असेल त्याप्रमाणे तो दिसतो. यज्ञाला म्हणून असं करावं लागतं की तो वरती गेला पाहिजे. म्हणून ते म्हणतात आता वायू आपल्या शरीरामध्ये आहे, तो वायूची जाणीव करून देतो. वारा काय करून देतो, आपल्याला स्पर्श केला की जाणीव येतो. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये असलेला वायू जाणीव करतो. म्हणून माणसाने प्रत्येकाला अशी जाणीव करून द्यायचं, हे तुझं चुकतं आहे, हे तुझं बरोबर आहे, या मार्गाने चाल, या मार्गाने जाऊ नको. हा वायू करतो. आणि म्हणून मनुष्य जेवढा व्यायाम करतो, शरीराची हालचाल करतो, तेवढे पंचमहाभूत स्थिर राहतात. आणि जेवढे तो हालचाल करणार नाही तेवढ्याने हे पंचमहाभूत त्याला व्याधी निर्माण करून देतात. जास्ती बसून राहिलं तर गुडघे जखडले, आखडले, घाई गडबडी केली तर चमक भरली, लचक भरली. हे पंचमहाभूत जे आहे, पूर्वी एकच शरीराचा दोष होता, माणसं वाकून जायचे बस. आता सगळेच अवयव खराब होत, कारण वात, कफ आणि पित्त या पंचमहाभूतामुळे गोंधळ करतात. आता वाक इंद्रिय, वायूमुळे आपले जे इंद्रिय आहे हे काम करतात, कान, नाक, डोळा, आणि ते स्वतंत्र शक्ती आहे. आणि वायूची जलद गती आहे. म्हणून ज्यांच्याकडे शरीरात वायू तत्व आहे ते जोरात काम करतात, आणि ज्यांच्यात वायू तत्व कमी आहे आणि पृथ्वी तत्व जास्त आहे त्यांचं गजगती आहे सगळ्या कामाची. दिवसभर काम करत राहतील तरी काम संपतच नाही. गजगती, जिथली वस्तू तिथेच पडते. आणि किती गावरू असं. ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचे फाईल हे ते अर्धी ती अर्धी ती अर्धी, जे चपळ असतात ते ठेवले की ठेवरे, आणि किती नंबरने ठेवले ते नंबरने लिहून ठेवतो. तो सांगतो 4 नंबरची फाईल काढून आण, म्हणजे ती 4 नंबरचीच नाही गेलं. आणि जो गजगती आहे तो खालची वरती, वरची खालची असं आहे ते. बरेच शिक्षक आज गुरुजीने म्हणून बरं आहे, एकच धडा दोन वेळा शिकवून देतात. ते पोरं खाली असता काहीच बोलत नाही. ते असं आहे ते गजगती जी आहे. म्हणून त्याच्याकरता शिक्षकांना टाचन वही आवश्यक दिलेली आहे, पण हे टाचन करतच नाही. म्हणून ते म्हणतात आता आकाश शब्द व्यापक आहे आणि कोणाचाही आश्रय घेत नाही. आकाशाच्या जवळ कोणीच जाऊ शकत नाही. आपल्याला ढग जरी वाटतं ना आकाशात ढग आहे, तर ते आकाशापासून पुष्कळ लांब आहे, ते हजारो करोड मैल. म्हणून कोणाचा आधार घेत नाही. म्हणून माणसाच्या व्यक्तीमध्ये आकाश तत्व जर असलं, त्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नसेल, तर त्याला आधार शक्ती, तो स्वतःचा आधार स्वतःच होतो. कोणी नसलं तर मनुष्य टेका घेऊन उठून जातं, आपला आपला टेका. आणि कोणी असलं तर दुसऱ्याचा आधार घेतो मनुष्य. म्हणून आकाशाच्या अंगी आधार आहे. अशा प्रकार या भूमी आणि आकाश यांचं नातं आहे. म्हणजे आकाश विष्णू आहे आणि पृथ्वी श्री आहे. आकाश जसं असेल तशी पृथ्वी आनंदित होते. आकाश निरभ्र आणि शांत असेल तर पृथ्वी सुजलाम सफलाम दिसते. चातुर्मास्यामध्ये आकाश अभ्राच्छादित असतं, त्यामुळे पृथ्वी सुद्धा गजगज 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 असत. आता त्याप्रमाणे या 5 तत्वाने आपल्या शरीरामध्ये जे मन आहे, काय विज्ञान आहे बघा, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आपल्या मनाला
पृथ्वीपासून धैर्य मिळतं. आपल्याला जे धैर्य असतं, काही लोक खंबीर असतात, घाबरत नाही, येऊ द्या प्रसंग. पाण्यापासून तर्क निर्माण होतो आपल्यामध्ये, म्हणजे आपण त्याच्यावर विचार करू शकतो पाण्यापासून. त्याच्यानंतर अग्नीनंतर आपल्यामध्ये कुशलता आणि स्मरणशक्ती असते. ज्याचा अग्नी प्रबल आहे त्याच्या अंगी कुशलता आहे आणि स्मरणशक्ती पक्की आहे. आता आपल्याला काही काम करायचं असेल तर मोबाईलला सांगून ठेवावं लागतं की मला 3:45ला हे काम करायचं आहे, मग तो मोबाईल लगेच टचिंग करतो, म्हणजे बुद्धीला क्रियाशक्तीच राहिली नाही आहे. क्रियाशक्ती सगळीच ऑर्डर मोबाईल करतोय हल्ली, चांगली वाईट घेणं देणं. यंत्राच्या साह्याने माणसाची कुशलता संपली. यंत्र काय करते आपल्याला? गुलाम. आता हे बरेच लोक म्हणतात ना, हे आंबे आणा आणि त्याचं पाण्यात घाला, रस काढा, त्याच्या आयता रस आणायचं. तर तो आयता कसा असतो तो मला तर माहिती. आंब्याचा रस सुद्धा भरीत सुद्धा आहे, तर त्याच्यामध्ये कोणती माती आहे? मुलतान माती आहे. खाण्याची माती बाजारात मिळते ती आहे भरितामध्ये. आणि हा कोणतो? तंजावरचं भरीत. बाई सांगते ना, घेऊन येतो. माती खाता आहे पण जड भरते ती. बरं, इथून डोंबोली इगतपुरी रवाना होतं भरीत. मी आता मध्ये याला जात होतं ना, ब्रह्मसत्य भरीत दुकान आहे. काय नाव आहे ते? भरीत ब्रह्मसत्य, सत्य ब्रह्म. जे शरीराला उपद्रव करणार आहे त्याचं नाव सत्यब्रह्म आहे. कृष्णा ठीक आहे, चलबिचल आहे थोडीशी, पण सत्यब्रह्म. म्हणून शुभ संकल्प काय करतो? अग्नी शुभ संकल्प करतो. आणि वायूचा गुण काय आहे? सुगंध आला तर सुगंध, दुर्गंध आला तर दुर्गंध. वायूचा गुण मनाला काय करतो? शुभ आणि अशुभ चंचलता देऊन टाकतो. म्हणून पुढे आकाश. आकाश काय करतं? तर आकाश म्हणजे बुद्धी. योग्य अयोग्य वृत्तीचा विचार करतं की कोणतं चांगलं आहे आणि कोणतं वाईट आहे. म्हणून अति उत्साह, चंचलता ही सगळी या संबंधाने आपल्यामध्ये वाढते आकाशाने. म्हणून संदेह आणि शंका, अनिश्चितता. म्हणून आकाश स्वच्छ असलं की आपल्या बुद्धीमध्ये ईर्ष्या, राग, द्वेष नसलं की आपल्याला स्वास्थ्य असतं. आणि बुद्धीमध्ये ईर्ष्या, राग आणि द्वेष राहिले तर मात्र माणसाला नेहमी अस्वस्थ वाटतं. मग डॉक्टर विचारतात, तुम्हाला काय चिंता आहे, काय प्रश्न आहे तुमच्यासमोर, असे प्रश्न विचारले जातात डॉक्टरांकडून. त्यांना हे कळत नाही आकाश तत्व वगैरे, पण त्यांची थेरी आहे की मनुष्याला विस्मरण व्हायला लागलं की काय व्हायला लागलं की काय घडलं आहे बा तुमच्या जीवनामध्ये. ज्याला अति वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागतं त्याचं विस्मरण होतं. आणि ज्याला चांगल्या प्रसंगाला स्मरण जावं लागतं त्यालाही अहंकार येतो. म्हणून बुद्धीच्या ठिकाणी आकाश निरभ्र असलं, तुमच्या मनामध्ये राग द्वेष वैर नसलं तर तुम्ही आनंदित राहू शकतात. म्हणून शास्त्र काय सांगतं? जे घडून गेले ना, गतम न सोचे, ते सोडून देते. विद्यार्थी आहे, 6 महिला कमी पडले, सोडून दे, आता प्रयत्न कर, वार्षिकला जास्त मिळव. द्रव्य गेलं, कष्ट करा, मिळवून टाका. हे आकाश शिकवतात. म्हणून आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 देव सांगितले. हे देवाचे दूत आहे. गणपती, देवी, शंकर, विष्णू आणि सूर्य. अग्नी म्हणजे सूर्य. याच्या योगाने आपल्या बुद्धीमध्ये
स्थिरता येते. आज वर्तमान स्थितीमध्ये बुद्धीमध्ये चंचलता भार आहे आणि त्यामुळे हे करू का ते करू का ते करू आणि मग त्याच्याने काय होते, उत्क्रांती होते. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, उत्क्रांती स्थिती वापी भुंजानाम गुणादपी. जसे जसे रजोगुण आणि तमोगुण वाढत जातील तशी भ्रांती वाढत जाते. त्यावेळेला जीवात्म्याला तत्व जाणता आलं पाहिजे. कारण जीव कोण आहे तर परमेश्वराचा अंश आहे, पण त्याला कळत नाही की मी परमेश्वराचा अंश आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात, ममौ अंश जीवलोके जीवभूत सनातना. तो सनातन आहे आणि माझा अंश आहे. मग त्याला ईश्वराचा अंश आहे का लक्षात नाही राहत? तो शब्द रस रूप गंध आणि स्पर्श याच्या आहारी चालला जातो. शब्द रस रूप गंध आणि स्पर्श हे आवश्यक आहे, पण त्याच्या आहारी न जाणं हे आवश्यक आहे. जसा मनुष्य थकला म्हणजे सोप्यावर झोपून जाईल, शतरंजीवर झोपून जाईल, गादीवर झोपून जाईल, पलंगावर त्याला आपण काय कशावर झोपलं याचे भान न राहतं, तो गाढ झोपून जातो. त्याप्रमाणे ज्यांच्या बुद्धीमध्ये राग द्वेष वैर नाही असे लोक कायम शांत राहून आनंदाच्या डोहामध्ये बुडत राहतात. आनंदाचे डोहे आनंदगडे. जसा एका माणसाला फायदा झाला की तो त्या आनंदात डोळून जातो, पण तो फायदा झालेला परत त्याची चिंता निर्माण होते की याची व्यवस्था कशी करायची. नाही जमली तर गेलं. पण आधी कोणाचे तरी निवृत्ती माणसाचे 54 लाख रुपये उलटून दिले, पलटवून दिले, असं आहे ते. म्हणून जीवात्म्याला सांख्य आणि योग विद्वान लोकांनी प्रधानता दिली आहे. कारण आपली प्रकृती जी आहे ती प्रधान आहे आणि प्रधान प्रकृतीला विवेक दृष्टीने 24 तत्व जाणायचे आहे. शब्द रस रूप गंध आणि स्पर्श, मन हे झाले 15 आणि सत्व रजतम झाल्यानं सत्व रजतम 15 असे 24 तत्व जे आहे. त्या 24 तत्वामध्ये एकच तत्व वाईट आहे, अभिमान, अहंकार. चित्त मन बुद्धी आणि अहंकार. आधी मन, मग चित्त, मग बुद्धी, मग अहंकार. त्या अहंकाराच्या ठिकाणी ईश्वर आला पाहिजे, म्हणजे सत्य. ईश्वर म्हणजे सत्य, सत्य ब्रह्म. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. जेव्हा कळून जाईल आपल्याला की हे सत्य ब्रह्म आहे, मग सत्य हे ब्रह्म कळाल्यानंतर हे तत्व जे आपल्या शरीरातले हे 24 हे आपल्या अधीन राहतात. आणि सत्य जर नाही कळालं, आपण असत्याच्या मागे लागलो तर हे तत्व आपल्याला फलश्रुत होत नाही. म्हणून एक म्हण आहे, सत्य परेशान होतं पण पराजित होत नाही. बरेच लोक सत्याच्या मार्गाने चालल्यावर कोणी कधी भेटलं का कसं चाललंय, मस्त, जसं पूर्वी होते ना तसंच आहे, काही कमी नाही. म्हटलं पेन्शन तर आता 17,000 आहे, 36,000 पगार होता ना, नाही मस्त चाललं आहे, काही चिंता नाही. कारण आकांक्षा नाही आणि अपेक्षा नाही. त्यामुळे आकांक्षा आणि अपेक्षा, काही काही वेळा आपण सुखी असतो पण आपला मित्र येऊन म्हणतो काय रे पाय ना, त्यावेळेला मी तुला सांगत होतो की निमखेडीला प्लॉट घेऊन ठेव, 3 रुपयाचा होता, आज माझे ते 33 लाख झाले. हा काय म्हणतो, अरे माझ्या नशिबात नव्हते झाले, तुझी चांगली गोष्ट आहे. पण तो याला म्हणतो तू ऐकलं असतं ना तर आज तुला जवळ 33 लाख असते, असं सांगतो तो. तरी हा याचा उत्साह कमी नाही, तो लक्ष नाही देत. आपलं काय म्हणतात, काय केलं तू, हां बहीण भाऊन सगळे गोळा करत राहिला आणि त्यांना खाऊ घाला. अरे पण ते पुण्य झालं ना, ते पुण्य झालं. या पैशानं आले ते 33 लाख दिले पोरांना वाटून, पोरं
लागले भिवंडीच्या वाड्याला. बा पश्चाताप. कारण ते द्रव्य जे आहे ते कोणत्या मार्गाने येईल ते सांगता येत नाही. समुद्र मंथनातून ज्याप्रमाणे अमृत निघालं तोपर्यंत त्याच्यानंतर महामाया निघालीच आहे. दैत्यांना देऊन टाकली महामाया भगवंता मोहिनीने आणि यांना अमृत दिलं. असं का केलं तर यांना अमृत दिलं असतं तर जगात उपद्रव वाढला असता. काय वाढला असता? उपद्रव. सहज द्रव्य मिळाल्यानंतर कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते आणि जगात कष्ट हे लागतातच. आता हे आपले पोरं काय शिकलेले आहे, सकाळी 9ला ते त्या कॉम्प्युटरपाशी बसतात, रात्री 9पर्यंत त्यांना काम आहे. बसलं काम आहे पण कष्ट किती आहे. सारखं त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं त्यांना. बसून काम आहे. ज्याप्रमाणे शारीरिक श्रम आहे त्याप्रमाणे ते बौद्धिक श्रम आहे. शारीरिक थकवा 4 तासाच्या निद्रेने निघून जातो. बौद्धिक थकवा 4 तासात जात नाही, 7 तास लागतात त्याला. तेव्हा ती झोप गाढ झाली की दुसऱ्या दिवशी तो प्रसन्न होतो. श्रम जे आहे ना ते लवकर शांत होतात. पण बौद्धिकता, जरी मनुष्य झोपलेला असला तरी त्याच्या डोक्यात ते विचार आणि ते स्वप्न चालत असतात. मग ती गाढ झोप लागावी याकरता मादक पदार्थाचं सेवन करतो मनुष्य, त्याच्याने पुन्हा आणखी बिघडत आहे. म्हणून ते म्हणतात तत्व प्रकृतीमध्ये 25 आहे आणि 26वां परमात्मा आहे. परमात्मा जो आहे हे 25 तत्व सत्याकडे जर वळले तर मनुष्याला ज्ञान विज्ञान कळालं आणि हे असत्याकडे वळाले 25 तत्व की त्याचा नाश झाला. म्हणजे तो मनुष्य जन्मातून 4 पायाच्या जन्मात रवाना झाला. चतुष्पादम, द्विपादाच्या ऐवजी चतुष्पाद. चतुष्पादामध्ये सुद्धा भोगतो वगैरे झाल्यानंतर जीवजंतूमध्ये तो रवाना होतो. म्हणून ते म्हणतात परमात्मा सदा आपल्याला पाहत राहतो पण आपणच परमात्म्याला पाहत नाही. प्रकृती ही सर्वथा भिन्न आहे पण ती संगानं सुधरते. मग संग 2 आहे, चांगला संग आणि कुसंग. मग साधूला सुद्धा जर कुसंग लागला तरी साधू नाश पावतो. कुसंगे नाडला साधू ऐसा. हिंगाचा वास आल्याबरोबर दूध नासलं. अथवा आपल्याला असं वाटतं हे फळं पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो, ते दीर्घकाळ टिकतात, थंड आहे, पण त्याच्यामधला जो दुसरा वायू आहे तो वायू त्या फळांची शक्ती ओढून टाकतो. व्याधिग्रस्त आहे ते. विज्ञान सांगत नाही आपल्याला, कारण सगळं स्टोअर करावं लागतंय. जर ओपन केलं ते की याच्यापासून ही व्याधी होईल तर त्रास होईल. विज्ञानाला कळालं आहे ते, पण आता एवढाले ते मशिनरी आहे. पदार्थ टिकवायचे त्याच्यावर झाकून ठेवलं तर कमी परिणाम होतो त्याच्यावर. म्हणजे प्लॅस्टिकचाही डबा चालत नाही त्याला, प्लॅस्टिकही धरतं. धातूच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि ते डब्यात ठेवून त्याच्यात ठेवायचं, म्हणजे त्याच्यावर तो वायू जात नाही. दुधावर जर ताटली नसली, चाळणी असेल तरी त्यातला तो आतला वायू दुधावर परिणाम करतो. म्हणून त्याच्यावर ताटलीच पाहिजे. अण्णासाहेब बेंडाळ यांनी
80 साली एक डिक्लेअर केलं होतं आपले डॉक्टर की स्टीलच्या भांड्यामध्ये गुलाबजामुन ठेवू नका. मग त्यांनी विचारलं का, तर स्टीलचं भांडं घासलं जातं तसे बारीक बारीक क्रॅश पडतात त्याला, म्हणजे पॉलिश कमी होते. क्रॅश पडल्यानंतर आतलं लोखंड जे आहे, जसं फ्रीजला असलेलं लोखंड खराब होत जातं, तसं हे आतलं स्टीलचं भांडं जे आहे त्याच्यात गुलाबजामुन ठेवले, बासुंदी ठेवली, गोड दूध ठेवलं, तर ते आतलं लोखंड त्याच्यात मिसळतं आणि त्याच्यामुळे लोकांच्या शरीरावर परिणाम होतो असं डिक्लेअर केलं होतं ते. मग लोकांनी ते ॲल्युमिनचे भांडे, ते म्हणे ॲल्युमिन आणखीन त्याच्यापेक्षा वाईट. मग काचेच्या भांड्यामध्ये ठेवायला सुरुवात झाली. काच काय करतं, बाहेरच्या बाहेर बाष्पीभवन करून टाकतं. म्हणून दुधाच्या बाटल्या होत्या पूर्वी, आता प्लॅस्टिकच्या आल्या. आतापर्यंत काही नाही, आता म्हणतं प्लॅस्टिकसुद्धा घातक आहे, पाणीसुद्धा घातक आहे प्लॅस्टिकचं, असं आहे. म्हणून ते म्हणतात चांगलं तूप आहे ना, म्हणजे साय जर फ्रीजमध्ये ठेवली तर ते जास्ती तूप निघतं, पण तेच तूप परत जर फ्रीजमध्ये ठेवलं प्लॅस्टिकमध्ये तर त्याची शक्ती कमी होते. म्हणून गावरानी तूप फ्रीजमध्ये ठेवू नये असं सांगतात ते. एकच यंत्र आहे बघा, तशी ही प्रकृती आहे. जसं फ्रीज आहे ना तशी ही प्रकृती आहे. तुम्ही कोणत्याही तत्वाचा, 8 तत्वाचा, पंचमहाभूताचा, म्हणजे 5 तत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सत्व, रज आणि तम, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा, यामध्ये तुम्ही या शरीरामध्ये जे टाकाल अन्न, तसा गुण तुम्हाला येईल. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋतुमानाने अन्न खाण्याचं सांगितलं आहे. मध्ये चीनमध्ये डिक्लेअर झालं होतं की ते खराब मांस फ्रीजमध्ये ठेवून प्लॅस्टिकमध्ये बाजारात विकायला येतं, त्यामुळे तिथले रोग व्याधी वाढले होते. आता त्यांनी त्याच्यात बदल केला. म्हणजे हे गुण जशी त्या फ्रीजचं गुण आहे तसा आपली या पृथ्वीमध्ये ही प्रकृती आहे. या प्रकृतीमध्ये जर तुम्ही तसा संग आणि कुसंग केला तर संगाने मनुष्य सुधारतो आणि कुसंगाने मनुष्य नाहतो. मग कुसंग म्हणजे तमोगुण आणि सुसंग म्हणजे सत्वगुण. जेवढा सत्वगुणाचा सहवास आपण घेऊ, त्याचं आणखीन एक उदाहरण सांगतो आपण, की थंडीच्या दिवसात आपल्याला लवकर चांगली वाटते, पण तीच उन्हाळ्यात आपण लवकर खाली टाकली किंवा कांबळ खाली टाकलं आणि त्याच्यावर एक चादर टाकली तर तेच कांबळ, तेच आपलं रग आपल्याला उपद्रव करतो. मध्ये मध्ये फोम निघाला, फोमच्या गाद्या, आता म्हणतात त्याच्यावर पाठ खराब होते, कपाशीची चांगली. मग आता नारळाच्या शेंड्या घालायला लागले. हे तेवढ्या करता झालं नाही ते, लोक सटकून जात होते. गरम झालं तरी पायाला चटकेला का ती घाईत पळतो मनुष्य, पडून जाईल. ती शहाबाजीच बरी होती तर ती एवढी जाड असते. म्हणून ते म्हणतात की हा अभिमान जीवात्म्याला शुद्ध राहू देत नाही, विद्वानांना सुद्धा बिघडून टाकतो ना. हा अभिमान आला की मग कर्माभिमान असो, ज्ञानाभिमान असो, वैभवाभिमान असो, कोणताही अभिमान असो, तो माणसाला उच्च पदावरून खाली नेतो. सात्विक मनुष्य दुःखामध्ये सुद्धा असं काही गर्व करीत नाही. राजसी आणि तामसी माणसं दुःखात काय आणि सुखात काय आपला अभिमान सोडत नाही. एखादाचा मुलगा गेला, तो वाम मार्गाने गेला, आता त्याला दुःख झालं आहे, तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला सांभाळलं नाही, मध्येच आवरला, असं बोलायची गरज काय. त्याला त्या दुःखातून भाऊ त्याचा ना आपला ऋणानुबंध एवढाच होता, लक्षात ठेवा, आता ते विसरून जा असं सांगायला पाहिजे. तर त्याला एवढ्या परिडी सांगतो आपण. त्याच्या सासऱ्याने बिघडवला, एक येतो त्या पोरीने बिघडवला,
आता तेच थांबवा, कारण काय ते तुमच्या हातात नाही. आता ते गतम न सोच. आता फक्त त्याची जी मुलं आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, त्या स्त्रीकडे लक्ष द्या. त्याप्रमाणे परमात्मा हा तत्वरूप आहे. आता बघा कशावर आलं ते, तत्वावर. तत्व हे सत्व आहे, तत्व हे सत्व आहे, आणि सत्व हेच ब्रह्म आहे, आणि ब्रह्म हेच परमात्मा आहे, आणि परमात्मा नामरूप आहे. म्हणून नाम सत्य, सत्य ब्रह्म. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणून भगवंताच्या नामावर, सत्यावर तुमची अढळ श्रद्धा असेल तर तुम्हाला हे तत्वज्ञानाचे ग्रंथ ऐकून बुद्धीमध्ये राहतील. जर ईश्वरावर श्रद्धा असली तर परमात्म्याचं दर्शन होईल व्याप्त. आता आपण असं म्हणतो ना की अधर्माचा नाश झाला पाहिजे. नाश कसा होईल? जो ब्रह्मदेवाच्या शरीराच्या पृष्ठभागातून निघाला आहे, धर्मस्थानातून निघाला, आणि अधर्म पृष्ठभागातून निघाला. हा अधर्माचा उद्धार झाला पाहिजे. आता जर गद्दार असतील तर उद्धार कसा काय होईल? असं आहे ना. अधर्म जाणारच नाही जगातून, धर्म आणि अधर्म हे राहणारच. देव आणि दानव राहणारच, देव आणि दानव हे राहणारच. म्हणून सत्य ब्रह्म ते म्हणतात परमात्म्याचं दर्शन सगळीकडे झालं पाहिजे. म्हणून विद्वान लोक श्रद्धा ठेवून पुनर्जन्माच्या भानगडीत पडत नाही, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज की सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती मावशेर.